आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, शेवटची इच्छा अजितदादांची आणि त्या दिवशी होणार सुरुवात. नेमकं घडलंय काय पाहूया सविस्तर. अजित पवारांशिवाय पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जात आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान केलं. पवार कुटुंबीय त्यांच्यासोबत उपस्थित होता. त्यानंतर पिंपळी गावात आमदार रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दादांचं जे स्वप्न होतं की या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये जी कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते हे त्यांचे निवडून यावेत, त्यांची त्यावेळीची इच्छा आणि त्यावेळेचं स्वप्न आज आपल्याला म्हणावं लागेल की त्यांचं ते अंतिम स्वप्न होतं. आणि आज पिंपळीला येऊन माझ्या परिवारासह इथं मी मतदानाचा हक्क हा त्या ठिकाणी बजावलेला आहे. नक्कीच मला विश्वास आहे की दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचे जिल्हा परिषदला निवडून येतील, तसं ते स्वप्न लोक, मतदार आणि सर्व कार्यकर्ते मिळून ते पूर्ण करतील असा विश्वास त्या ठिकाणी आहे. दादा, आपण बघितलं की अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं आपण पाहतोय. आणि आज देखील मतदानाला येताना श्रीनिवास बापू असतील, शेरबेल वहिनी असतील, युगेंद्र दादा असतील किंवा पार्थदादा आणि सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी एकत्रच आले होते मतदानाकडे. आपल्याला असंच म्हणावं लागेल की दादांची जी मनापासूनची इच्छा होती की परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता. सुप्रियाताई पवारसाहेब असतील, आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. दुःखद घटना ही घडल्यानंतर 13 दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे. आणि याच्याच पुढं सुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे, तसंच काहीतरी होईल. आणि आज कुठेही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले. श्रीनिवास काका असतील, पार्थ असतील, सगळे, आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं. कुठं ना कुठं तरी परिवार म्हणून हा पुनश्च एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. अजित पवारांशिवाय पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जात आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान केलं. पवार कुटुंबीय त्यांच्यासोबत उपस्थित होता. त्यानंतर पिंपळी गावात आमदार रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मतदानावेळी दादांसोबत झालेली चर्चा परत कानात ऐकू यायला लागली. दादांचे जे स्वप्न होतं, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते निवडून यावेत, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, हे त्यांचं अंतिम स्वप्न होतं. दादांचे शेवटचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. त्यांचे कार्यकर्ते निवडून येतील. दादांची इच्छा होती की परिवार म्हणून सर्वत्र एकत्र आले पाहिजेत. त्या पद्धतीनं दादांकडून प्रयत्न करत होते. सुप्रियाताई पवारसाहेब, आम्ही सगळेजण तसाच काहीचा प्रयत्न करत होतो. दुःखद घटना घडल्यानंतर परिवार 13 दिवस एकत्रित आहे. याच्या पुढे देखील अजितदादांचं स्वप्न परिवार म्हणून एकत्रित राहिलं पाहिजे, तसंच होईल. सर्वांनी एकत्रित मतदान केलं. परिवार पुन्हा एकत्रित येताना दिसतोय असं देखील त्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तसेच परिवारात राजकीय चर्चा झाली का याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, अजूनपर्यंत पार्थ, जय, आम्ही कुणी या दुःखातून सावरलो नाही. घटना दुर्दैवी होती. जसजसं विचार करायची क्षमता येईल तसं आम्ही सांगू, पण या काळात पवार कुटुंबामध्ये कुठेही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र 9 तारखेनंतर यावर चर्चा होईल. शरद पवारांचं मार्गदर्शन, शरद पवार हे पार्थ पवार, रोहित पवार यांना मार्गदर्शन करत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. याविषयी बोलताना ते म्हणाले, काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं. काही दिवसात काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. राजकीय नाही, दादांच्या स्मरणार्थ त्या कशा केल्या पाहिजेत या विषयाची चर्चा झाली.